नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत नवनीत स्वाध्याय 25.2 शेकडेवारी. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. वर्गातल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहून घ्यायचे, मी शिकवत असताना सुद्धा लिहून घ्यायचंय. ठीक आहे. पहिला प्रश्न, तिकिटाची किंमत 20% वाढल्याने खप शेकडा 10 कमी झाला तर उत्पन्नामध्ये शेकडा वाढ अथवा घट झाली ते सांगा. ठीक आहे. त्या या प्रश्नासाठी शॉर्टकट आहे. त्या प्रश्नासाठी शॉर्टकट काय आहे? शॉर्टकट लिहितोय वाढ किंवा घट, वाढ किंवा घट. ठीक आहे. समजा पहिल्यांदा एक्स वाढलं, नंतर वाय कमी झालं किंवा वाय वाढलं, हा, वजा एक्स वाय भागिले 100. तर एक्स म्हणजे काय? तर पहिल्यांदा जी शेकडा वाढली ती एक्स, नंतर जी वाढली ती वाय. ओके. ही ट्रिक लक्षात ठेवा, या ट्रिक तुमचं सुटतंय. याच प्रकारचं गणित आपण स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं हे मागच्या तासाला बघितलं होतं. आठवतंय का? हा, नवनामध्ये स्टेप बाय स्टेप सोडून दिलं होतं तुम्हाला याच प्रकारचं गणित. याला शॉर्टकट ट्रिक आहे का असं विचारलं होतं, ट्रिक दिलेली आहे. ठीक आहे. मग काय पाहिजे? एक्स काय रे? पहिली जी शेकडेवारी आली त्याला एक्स समजा. पहिल्यांदा जी शेकडेवारी त्याला काय समजायचं? एक्स समजायचं. वरील विद्यार्थी लक्ष आहे ना? मात्र एक्स समजायचं. एक्स म्हणजे काय रे? 20. वाय किती तुमची? वजा वाय किती आहे? 10 वजा एक्स इंटू वाय म्हणजे काय रे? 20 × 10 भागिले. आता बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय अडचण नाही. 20 मधून 10 गेले, 10 राहिले, वजा बेक बे 10 मधून 2 गेले 8. उत्तर काय आलं? 8% उत्तर आलं. जर उत्तर पॉझिटिव्ह असेल तर 8% वाढ झाली असं समजायचं. जर ह्या टक्के उत्तर निगेटिव्ह असेल तर घट झाली असं समजायचं. येतं लक्षामध्ये? समजतंय का? ऑनलाईनचे विद्यार्थी रिप्लाय द्या. हो सर. हो सर. हो सर. लिहून घेतलं? लिहून घ्या लवकर. ही ट्रिक लक्षात ठेवा. या ट्रिकवर हा प्रश्न 2019 मध्ये पडलेला आहे. असा प्रश्न यावर्षी पण पडण्याची शक्यता आहे. ते प्रश्न तुमच्या सराव परीक्षा सुद्धा असे प्रश्न पडत असतील. या ट्रिक उत्तर सुटतंय बघा लगेच. सर एक मिनिट. हा, घ्या लिहून घ्या. समृद्धी खूप दिवसात आता दिसली. तू सायली सोबत येता सोबत जाता, काय चालू तुमचं? पुढचा प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. एका संख्येचा 20% प्रश्न याच्यावर लगेच किंवा पुस्तकात बघायचं. पुस्तकातून प्रश्न आहे ते. एका संख्येचा 20% दुसऱ्या संख्येचा 25% समान आहे. काय म्हणते ते पहिलं लिहून करतो तुम्ही. काय म्हणते रे? एका संख्येचा 20% म्हणजे एका संख्येचा 20%. समजा ती संख्या म्हणजे एक समजू का रे? एका संख्येचा 20% म्हणजे समजा ती संख्या एक्स आहे. एक्सच्या संख्येचा 20%, 20%. हा, आणि एका संख्येचा 25% हा काय समान आहे. वाय ही दुसरी संख्या, तर 25% ही काय समान आहे असं म्हणते हे प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुढं एक्सला एक्स 20% म्हणजे काय असतं रे? 20/100. वायला वाय 25% म्हणजे काय रे? 25/100. हे अडचण पर्यंत काही अडचण नसेल कुणाला. ऑनलाईनचे विद्यार्थी नसेल, बरं विद्यार्थी नसेल अडचण. ओके. हा, आता बघा 25×100 20 100 काय असतं? नाही. ठीक आहे. मग हे जे 4 आहेत हे ह्या साईडला आले गुणाकारात 4x झाले. म्हणजे 5 छेदात आहेत ते ह्या साईडला गेले, बरोबर 5y झाले. 4x बरोबर 5y आहे का बघा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक सोपा आहे अवघड आहे? हा प्रश्न 18वी परीक्षा विचारलाय, 28 वर्ष परीक्षेला. लिहून घ्या लवकर. मनीष तिथं बसेल.
झालं. हो सर. माईक म्यूट ठेवा, कोणाचं माईक ऑन आहे, आवाज येतो सारखा. हर्ष बाळके माईक म्यूट ठेव, श्रुती जमदाडे माईक म्यूट ठेव, सोनाली गायकवाड माईक. सर एक विचारायचं होतं. हा विचारा. म्हणजे ते शेवटचं नंतर 5 इकडं आणि 4 इकडं कसं घेतलं? पाच पाच छेदात आहे, छेदात आहे म्हणजे इथं अंश गुन्हा झालं, पाच वाय झालं. चार इकडे छेदात आहे, इकडे जाऊन काय झालं, गुन्हाकार झालं 4x. हे पाच छेदात आहे, छेदात इकडे गेलं अंशात, पाच हा वाय. हा. चार छेदात आहे, इकडे गेलं 4x. माईक म्यूट ठेवा. हो ओके. सर समजलं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. हा. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असल्यास त्या गावची लोकसंख्या किती? आता बघा कसं सोडवायचं, थोडा कन्सेप्ट समजून घ्या प्रश्नाची. समजा हे गाव आहे, त्या गावाला मी एक्स म्हटलं, एक्स नावाचं गाव आहे. ओके. आता बघा, या गावामध्ये मराठी जाणणारे 82% लोक आहेत. हे लोक मराठी येत नाही, हे लोक किती आहेत, 82% आहेत. याच गावामध्ये हिंदी जाणारे 76% लोक आहेत. हिंदी जाणारे 76% लोक आहेत. मराठीला मराठी होतो, हिंदीला हिंदी होतो, हे हिंदी. हिंदी 76%. हे आहे मराठी. मराठी टक्के 82%. आता बघा, म्हणजे काही लोक असे आहेत ज्याला मराठी पण येते आणि हिंदी पण येते, दोन्ही भाषा येणारे लोक. ते टक्केवारी न देतात त्यांनी सांगितले की 2244 आहेत. म्हणजे 2244 दोन्ही भाषा येणारे लोक 2244 आहेत, बरं का. पण ज्याला मराठी पण येते हिंदी पण येते म्हणजे कोणतरी, म्हणजे हे लोक, ज्याला मराठी पण येते हिंदी पण येते असे लोक म्हणजे कोणते, हे लोक. हे लोक किती आहेत, हे 2244 लोक आहेत. बरं काय अडचण आहे, मी गणित समजावून सांगतोय, अजून सोडवायला सुरू केली नाही. ठीक आहे. आता बघा, दोन्ही भाषांना जाणार म्हणजे याला मराठी पण येत नाही आणि हिंदी पण येत नाही असे 8% लोक आहेत या वर्तुळाच्या बाहेर. ठीक आहे. तर त्या गावची लोकसंख्या किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता समजा त्या गावची लोकसंख्या आपण काय समजली, एक्स समजली. त्या गावची लोकसंख्या एक्स, बरोबर आहे. मग त्या गावामध्ये काय आहे, त्या गावामध्ये मराठी बोलणारे 82% आहेत, बरोबर आहे. त्याच गावामध्ये 76% लोक हिंदी बोलणारे आहेत, बरोबर आहे. त्याच गावामध्ये 8% लोक 8% लोक दोन्ही भाषा न जाणणार आहेत, प्लस 8%. हा तुम्ही म्हणा सर हे 100च्या पुढे चालले की, अरे हे आहे की मायनस करायला, थोडं थांबा. ठीक आहे. हा. आता बघा, एक्स गावची लोकसंख्या आहे, गावची लोकसंख्या किती आहे, एक्स. त्या गावामध्ये 82% लोक मराठी बोलणारे आहेत, त्याच गावामध्ये 76% लोक हिंदी बोलणारे आहेत, 8% लोक कोणती भाषा येत नाही. मग त्यामधून मराठी व हिंदी येणारे ज्याला दोन्ही भाषा येते ते डबल पकडले गेले. हा. मग ते मायनस करायचं, मायनस 2244. ओके. हा. आता बघा, हा, आता हे एक्स ची बेरीज करा, एक्स ची बेरीज करा. 6 2 8, 8 8 16 6, 4 1, 8 1 9, 9 7 16, 166%. 166% म्हणजे कुणाचे टक्के रे 166? म्हणजे एकूण लोकसंख्येचे 166%. एकूण लोकसंख्या म्हणजे काय, पहिलं पण एक्स म्हणजे एक्सशे 166%. कळतंय का? बघा, ते 82 अधिक 76 प्लस आणि कन्सेप्ट समजून घ्या, इथं इथंच खरं मुलांना समजत नाहीये. 82 76 यांची बेरीज झाली 166. 166% म्हणजे कुणाचे रे, एकशे 166% म्हणजे एकूण लोकसंख्येचे 166%. कळतंय का? हा. 166% म्हणजे एकूण लोकसंख्या 166%. हे समजलं की सांगा. काही जण दिले तर एक्स कुठून आलं, मला माहित आहे अजून विचारणार काही जण शेवटी, ते एक्स मधून कुठून आलं. 166% हे एकशे 166% म्हणून एक्स पकडलं. हा. वजा 2244. आता बघा, एक्स ला एक्स, 166% म्हणजे काय रे, 166 भागिले 100.
हे एक्स वजा 2244. आणि ते वजा 2244 आहे ते इक्वलच्या मी लेफ्ट हँड साईडला घेतो. 2244 बाजू बदलली म्हणून ते प्लस झालं. 166 एक्स भागिले 100 हे जे एक्स आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं म्हणून ते मायनस झालं. इथपर्यंत काय अडचण तुम्हाला? याच्यावर विद्यार्थी सर तिथं सर 2244 2244 हा तुम्ही केले का? ओके ओके ओके. बरं झालं सांगितलं, चुकलं असतं नाही तर. ठीक आहे, आता हे बघा इकडे पुढे सोडवतोय, जागा कमी आहे म्हणून इथं. 2244 बरोबर 166 एक्स. हा एक्स हा काहीच एक आहे. ओके, छेदाछेदाचा गुणाकार 100 एक 100 तिरकस गुणाकार 1 गुणिले 166 166 एक 100 गुणिले एक्स वजा 100 एक्स यायचं इथपर्यंत यायचा पुढे इकडे बसत होतो तो बघा 2244 गुणिले 100 करायचं एवढंच असतं. मैफल पॉवर माईक म्यूट ठेवा. हा 2244 गुणिले 100 166 100 आहे 66 एक्स. 2244 गुणिले 100 भागिले 66 बरोबर एक्स. एक्स म्हणजे काय रे? गावची लोकसंख्या. ओके, आता आकडे काय जातो? आखरी संख्या 66 आखरी दोन्ही 22 शून्याला भाग जात नाही. शून्याचा भाग दिला 11 चौक 44 6 भाग जातो का? सायंत्रिक 18 साइन चौक 24 34 34 100 3400 गावची लोकसंख्या 3400. बरं क्रमांक अवघड वाटणार कधी एकदम सोपं झालंय बघा. फक्त कॅल्क्युलेशन जास्त आहे याच्यामध्ये. समजतंय? काही डाऊट असेल तर विचारा. सर परत एकदा सांगता का? कुठून सांगायचं? 166 इथून मायनस. हा हा आता बघा 2244 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला गेलं अधिक झालं. एक्स इक्वलच्या लेफ्ट हँड साईड आहे राईट हँड साईड झालं मायनस झालं. ओके, एक्सच्या छेदात काहीच नाही म्हणजे काय रे? एक. हा मग 100 गुणिले 1 लागला 100 एक 100 1 गुणिले 166 166 एक 100 गुणिले एक्स मला 100 एक्स काय केलं मी इथं लसावी काढला. अपूर्णांकाचा लसावी काढला थोडक्यात इथं. ठीक आहे, मग इथे पुढे सोडवले 166 मध्ये 100 एक्स 66 एक्स 2244 गुणिले 100 कॅल्क्युलेशन केले पुढचं. कळालं का? हो सर. घेतलं लिहून घ्या. सर हा बोला. सर ते वजा 2244 कशावरून करायचं का? सांगतो. आता 82% आपण ऍड केले 76% ऍड केले दोन्ही भाषा 8% येणार ते ऍड केले म्हणजे 2244 दोन्ही भाषा बोलणार आहेत ना. मग दोन्ही भाषा बोलणारे मी मराठी मीडियम पण घेतलं आणि हिंदी भाषेत पण घेतलं ना सेपरेटली. कळलं का? मराठीमध्ये 82% म्हणजे दोन्ही भाषा बोलणारे पण घेतले समजले. आणि हिंदीत पण घेतले म्हणून ते मायनस करायचं. दोन्हीत पकडले आपण मायनस केले आपण. हा स्वराली गायकवाड क्लास रूटला फोन करा. समाजावरचे विद्यार्थी सगळ्यांना सिरियस करू हो झालं सर. का? चला, आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5% होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थी संख्या किती होती? एकदम सोपं आहे हे. काय करायचं? उपस्थित विद्यार्थी किती रे? समजा 100% विद्यार्थी उपस्थित असतात 100% विद्यार्थी त्यातले उपस्थित किती? 92.5. याचा अर्थ अनुपस्थित विद्यार्थी वजा करायची. पहिल्यांदा करा अनुपस्थित विद्यार्थी करा. अनुपस्थित विद्यार्थी कसे काढले रे अनुपस्थित विद्यार्थी? मी 100 मधून उपस्थित विद्यार्थी मायनस केले किती सांगा मला? 7
बरोबर का? ओके. आता बघा, 100 पैकी अनुपस्थित विद्यार्थी 7.5 असतील तर किती पैकी अनुपस्थित विद्यार्थी 45 असतील? किंवा असे म्हणू शकता, 7.5 विद्यार्थी 100 पैकी अनुपस्थित असतील तर किती पैकी 45 विद्यार्थी अनुपस्थित असतील? असेही मांडा, कसंही मांडा, तुम्हाला जसं मांडा तसं मांडा. ठीक आहे. घरात तरी कसं गुणाकार? 7.5 गुणिले एक्स बरोबर 100 गुणिले 45. एक्स बरोबर 100 गुणिले 45 भागिले 7.5. छेदाचा पॉईंट काढायचा आहे, म्हणून काय केलं मी, अंशात एक शून्य वाढवला. छेदाचा पॉईंट काढला, त्यासाठी काय केलं मी, अंशात एक शून्य वाढवला. ओके. 25 + 100 25 × 75 15 × 45 150 15 × 60 600. कळले का? सर हा बोला. उपस्थित विचारले. काय सर विचारले? तिथं उपस्थित हा उपस्थित विद्यार्थ्यांची चालेल. बरोबर उपस्थित आहे, बरोबर आहे, विचारले. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आपण दिसलो. पहिली मिस्टेक झाली आपली सुद्धा. 600 म्हणून काय करा, 45 मायनस करा. असं जो परीक्षेमध्ये पेपर आपण भारी भारी सोडवतो, तावडवाना आहे, मला पेपर लय सोपा गेलाय, असं तू करतो बघा परीक्षेत पण. तेव्हा अशा सिली मिस्टेक परीक्षेत होऊ द्यायच्या नाही. हा, 600 मध्ये आपण जे काय तरी 500 नाही, 500 उत्तर पर्याय क्रमांक 2. कळतंय? होय सर. सर लिहून घेऊ द्या. लिहून घ्या. साक्षी अभंगे कळतंय का? साक्षी अभंगे घेतली लिहून? झालं? हो सर. चला पुढचा प्रश्न. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. बरोबर, ठीक आहे. विद्यार्थी होते 500. 500 विद्यार्थी होते. त्या 500 विद्यार्थ्यामध्ये काय म्हणले, 320 मुलगे होते, मुलगे म्हणजे बॉईज होते. ओके. आणि 180 मुली होत्या. 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून विद्यार्थी संख्या काय 500च विद्यार्थी आहेत. विद्यार्थी कमी जास्त झाला नाही. 280 मुलगे आहेत. 280 मुलगे आहेत. आणि मुली किती आहेत? 220. तर मुलगे आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्या शेकडा किती वाढ किंवा घट होईल? आता पहिल्यांदा वाढ आणि घट किती झाली पहिल्यांदा काढूया. ओके. मला सांगा, मुलांच्या संख्येमध्ये वाढ आणि घट झाली रे? घट. किती घट आहे? 40ची घट घट. इकडे संख्येमध्ये. घट. तुमच्या संख्येमध्ये काय आहे रे? 180 होतं, 220 झाले, 40 वाढ. वाढ झाली. हा. जर आता दोन्ही संख्या सेमच आहेत, वाढघट सारखीच येणार आहे. वाढघट कशी येणार आहे? सारखी येणार आहे. 500ला 40 वाढतंय, 500ला 40 वाढतंय, तर 100ला किती? किंवा असे मांडणी करा. हा, 40 पैकी 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वाढतंय? 500 पैकी 40 वाढतंय, तर 100 पैकी किती वा
ओके. हा, शून्य घटले, शून्य घटले. 50 × 100, 4 × 8, बेस बरोबर 8%. 8% वाढ झाली, घट झाली मुलामध्ये. 8% घट मुलामध्ये, 8% वाढ मुलीमध्ये. हे कळालं? कॅल्क्युलेशन कसं केलंय? ऑनलाईन चिंतारी कळालं काही कॅल्क्युलेशन कसं केलंय बघा मी. हे शून्य काढलं, हे शून्य काढलं. 50 × 100, खेळाच्या डायरेक्ट कॅन्सल केलं. ओके, आणि 2 आणि 4 जोडणार 8%. समजतंय? हो सर. सर. चाल लिहून या लवकर. ओके, पुढे जाऊया. सोपाय उदाहरण आहे. तांबे व जस्ट याच्या संमिश्रणाने 5 किलोग्रॅम काय धातूचा गोळा आहे. हा धातूचा गोळा आहे, याच्यामध्ये किती आहे? 5 किलोग्रॅम. 5 kg म्हणजे किती ग्रॅम रे? 5000 ग्रॅम. ओके, याच्यामध्ये काय रे? जर त्या गोळ्यामध्ये 35.5% असत आहे, 35.5% असत आहे, उरले काय असणार रे? तांबे असणार आहे. हा, तर तांबे किती ग्रॅम आहे विचारले. हे बघा, 100 पैकी 35.5 जास्त आहे. तांबे, तांबे बरोबर, तांबे साहेब या, तांबे बरोबर 100 वजा 35.5 वजाबाकी सांगा मला किती येते. 64.5% काय असणार आहे? तांबे असणार आहे. जर 100 पैकी 64.5 किती पैकी? 100 पैकी तांबे असेल तर तर 5000 ग्रॅम पैकी 5000 ग्रॅम पैकी किती ग्रॅम काय असणार आहे? तांबे असणार आहे. मांडणी कळाली? ऑनलाईनची विद्यार्थी मांडणी कळाली का गणिताची? हो सर. 100 पैकी 64.5% तांबे आहे, तर 5000 ग्रॅम पैकी किती ग्रॅम? तर आता तेव्हा हे 2 शून्य घटले, हे 2 शून्य घटले. ओके, 50 आणि 64.5 चा गुणाकार, 64.5 गुणिले 50 बरोबर एक्स. हा, काय तो गुणाकार? गुणाकार सांगा. एक्स बरोबर हे शून्य घटले, हा पॉईंट गेला. 5 5 25 5, 5 2, 5 चोक 20, 20 2 22, 5 2, 3225. 225. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. लवकर लिहून घ्या रे. आपलं पेड झूम मीटिंग संपलेलं आहे. आपला महिना 9 तारखेला संपतोय म्हणून, म्हणजे स्कॉलरशिप 9 तारखेला संपते म्हणून ह्या महिन्यामध्ये मी पेड झूम घेतलेलं नाहीये. ठीक आहे, शेवटची 8:43 बाकी आहेत झूम मीटिंग संपायला. तर झूम मीटिंग संपली तर आपली जी ऍपवरची लिंक आहे वॉच नावाची, त्या वॉचवर क्लिक करायचं, परत जॉईन व्हायचं. शक्यतो आपले आज तास संपेल, 8 प्रश्न आपले संपेल 35 मिनिटात. ठीक आहे, झालं हे. सर ते 645 कसं आलं? 100 म्हणून 645 नाही, हे काय आहे? 64.5 आहे. हा. ओके, 100 म्हणून 35.5 वजा केला 64.5 आलं. 35.5 काय याच्यामध्ये जास्त आहे. 100 पैकी मध्ये तू तांबे आलं. झालं. हो सर. नेक्स्ट. हा, बघा, अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले, तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता याचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं? सूत्र मी लक्षात ठेवते सांगतो. जास्त जास्त मिळाले असतील, जास्त मिळाले असतील काय करायचं सूत्रामध्ये? एक्स वजा वाय घ्यायचं. आवश्यक काय असतं रे? वाय वजा वाय घ्यायचं असते. आवश्यक काय? सॉरी सॉरी सॉरी, आलं लक्षात. असं नाही सूत्र. हा, जास्त गुण मिळाले असतील तर जास्त गुण, इथे काय झालं रे? बलबीरला 25% गुण कमी मिळाले,
आणि तर तुम्हाला किती टक्के जास्त गुण मिळाले विचारले, तुम्हाला जास्त गुण काढायचंय, काय करायचं तुम्हाला? तुम्हाला जास्त काढायचे जास्त, तर याचं सूत्र आहे 100 गुणिले टक्के, x टक्के भागिले 100 वजा x. लक्षात ठेवा, तुम्ही जास्त काढायचे त्याचं वजा घ्यायचं, जास्त कमी काढायचं, कमी गुण काढायचं असेल त्यास काय करायचं? 100 गुणिले x भागिले 100 अधिक x घ्यायचं. कमी काढायचं इथं अधिक पाहिजे, जास्त इथं काय पाहिजे? वजा पाहिजे. ठेवा सूत्र किंमत बघा, 100 x काय तुमचं 25, 100 वजा 25, 100 गुणिले 25, 100 वजा 25 75, 25 75, 100/3 म्हणजे काय असणार आहे? 33.103%. सूत्र लक्षात ठेवा, जास्त म्हणलं तर छेदामध्ये वजा घ्यायचं, कमी म्हणलं छेदामध्ये अधिक घ्यायचं. ओके, असं सूत्र लक्षात ठेवा. समजलंय? हो सर. लवकर लिहून घ्या. 6 मिनिटं जो आपला एक प्रश्न राहिला आहे. पुरेच हे एक लक्षात ठेवा का, जास्त म्हणलं की वजा, कमी म्हणलं की अधिक. 10 सेकंद उत्तर दे, 10 सेकंदात. हा प्रश्न 2022 विचारलाय बघा, एवढा सोपा. तर पुढचा प्रश्न, वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, त्यामुळे त्याचा कप 10% कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा कमी झाला. अशावर नेहमी काय होतो? तोटा होत असतो. काय होत असतो? तोटा होत असतो. आणि तो कसा तोटा होतो? मला वाटतं असं वाटतं, शेकडा तोटा बरोबर सूत्र यायचं काहीतरी, शेकडा तोटा बरोबर टक्केवारी भागिले 100. टक्केवारीचा वर्ग, सॉरी याचा टक्केवारीचा वर्ग, 1% वर्ग भागिले 100. किती टक्के कम कमी झाला रे? 10%. 10चा वर्ग भागिले 100, 10चा वर्ग 100 भागिले 100. 1% काय आहे? तोटा. अशा नेहमी काय होत असतो? तोटा होत असतो. सोपं आहे. हा एक्सचा वर्ग, 10% वाढ, 10% खप. ठीक आहे, मग 10चा वर्ग 100, 100 भागिले 100 1% काय होतो? तोटा होतो. लक्षात ठेवा, अशा व्यवहारात काय होत नेहमी तोटा होतो. याच्यावर माझी रील पण आहे, शॉर्ट्स पण आहे युट्यूबला बघा, याच्यावर त्या प्रश्न प्रकारावर शॉर्ट्स बनवलंय मी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला 25.2 हा स्वाध्याय संपलाय. उद्या आपण 25.3 स्वाध्याय घेऊया. लगेच आपण सरळ व्याज व चक्रवाढ सुरू करूया, आपलं ते राहिले शिकवायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर मग नफा तोटा शेवटी. ठीक आहे, आणि त्यानंतर मग मराठीचे मी अलंकार आणि वृत्त राहिले ते एक व्हिडिओ देतो, ते पाहून घ्या. अलंकार वृत्त म्हणजे काय करू आपण? डायरेक्ट रिव्हिजनला चालू करू मराठीच्या. मराठीचं रिव्हिजन आपण सगळ्यांसाठी घेऊया, शेवटचे दिवस राहिले म्हणून. ठीक आहे, त्यामुळं लवकर चक्रवाढ सर्व संपूया. त्यानंतर नफा तोटा संपूया. अलंकार वृत्ताचा मी व्हिडिओ देतो, छान व्हिडिओ आहे, तो बघून घ्या, मग समजून घेईल. मग मराठीचं आपलं संपेल आणि डिग्रीवरील सर आल्यावर डिग्री घेतीलच. आणि मग मराठीचं रिव्हिजन घेऊया सगळं पहिलं, फर्स्ट टू लास्ट. ओके, मराठीचं रिव्हिजन, तर मराठीचं रिव्हिजन सगळ्यांना फायदेशीर ठरेल. सर डिग्री कोण घेणार आहे? सर घेतील, थर्ड सर घेतील, परत शिकवतील, तुम्हाला रिव्हिजन होईल. पूर्ण समजले डिग्री परत गेलो सर. चालतंय, आपण थांबूया, मीटिंग एंड होईल 3 मिनिटात. काही डाऊट शंका असेल तर विचारा. अभ्यास कसं चालू आहे तुमचा? अभ्यास कसं चालू आहे? मार्क कसे पडतायत? पुन्हा 260 किंवा 270 जास्त मार्क पडतायत सराव परीक्षेत? रिझाईन करा. सराव परीक्षेत 260 जास्त मार्क पडणारे विद्यार्थी हे काही नाही बरं, स्वरूप देशमुख छान. 250 जास्त मार्क पडणारे विद्यार्थी सराव परीक्षेमध्ये? ते कुमटेकर, असीम, वेदिका ओके, श्रुती ओके, समृद्धी. मग चान्स आहे राज्याच्या एकूण तयारीमध्ये येण्याचा. तुम्ही 260+ जायचं फायनलला. 260+ गेली राज्याचे वेगळ्यात घेतो बरं का, लक्षात ठेवा. बर, 200 पेक्षा जास्त मार्क पडणारे विद्यार्थी सर्व परीक्षेत प्रामाणिकपणे हात वगैरे करायचं, खोटा हात करायचं नाही. 200 पेक्षा जास्त, 200 पेक्षा जास्त. तुम्ही ग्रामीण भागात जर असाल तर 200 पेक्षा जास्त मार्क पडले तुम्ही शिष्यवर्ग होणार. शहरी भागात असेल तर किंवा 220 मार्क ठेवा. सातारा साहेब जास्त मिनिट असतो, 224 मिनिट होतं गेल्या वर्षी सातारा. छान, भरपूर आहेत विद्यार्थी. आमच्या शाळेमध्ये 220+ फक्त 3 विद्यार्थी जात आहेत. काय करावं कळून आले, गेल्या 1 महिन्यात आम्ही स्टडी घेतोय. काय तुमच्याकडे टिप्स असेल तर सांगा, लोअर हँड करा सगळ्यांनी.
तुम्ही असं काही वेगळं करताय का? आमच्या यामध्ये 3 पोरापेक्षा जास्त 220 पडून 3 पोरं जाय ना. गेल्या 1 महिन्याला नाईट स्टडी घेतोय, इंग्रजीच चालू आहे, गणित चालू आहे, आता मराठी चालू होईल, काय करावं कळेना आलंय. डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आता. त्या वर्गात 30-35 विद्यार्थी समोर आहेत माझ्या सध्या. 2-2 तास झालं नाही स्टडी गेलं, शाळेत सगळं गेलं. काय डाऊट सोडून घ्यावं लागेल का? काय काय करावं लागेल? रोमन सांगितले डाऊट सोडून आज. काल तास एक एक दिवसात तास आहेत की. आपल्या बुद्धिमानाचा तास कसा असतो, 3 तासामध्ये आपण 2-3 पेपर कव्हर करतो. दन 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 दन, जास्त फास्ट होतो आपलं. ठीक आहे, काही हरकत नाही. काही डाऊट असले ऑनलाईन विद्यार्थी विचारू शकता, काही शंका असेल तर विचारा. 1 मिनिट आहे शेवटचा. डाऊट प्रश्न असेल तर विचारा. रेग्युलर क्लास जॉईन करा, शेवटी बुडवू नका. सुट्टी पडेल का? तर सुट्टी पडणार आहे. 30 तारखेला आमच्या हॉस्टेलचा बर्थडे आहे, त्याच 2-3 दिवस सुट्टी पडू शकते. ठीक आहे, इतर वेळेस सुट्टी पडणार नाही आता, शक्यतो शक्यतो सुट्टी देणार नाही. आज माझी एक्झाम झाली, आज माझे 2 पेपर होते, काल 1 पेपर होता. आज मी एक्झाम देऊन आलोय. आत्ता 6:30ला एक्झाम देऊन आलोय, 7ला परत शाळेत आहे हजर. ठीक आहे. सुट्टी फक्त 1-2-3 दिवस पडेल, सुट्टी पडणार, सुट्टी नाही पडू देणार होती. काय म्हणता खडबडे सर? काय ना निवांत बोला की सर. काय सर, आपली डिग्री घ्या की आमच्या ऑनलाईन सेंटरसाठी एकदा. हा, डिग्री शिकू आमच्या ऑनलाईन विद्यार्थ्याला. डिग्री झाली आहे का तुमची? नाही झाली ना. बरं, घेऊ घेऊ, उद्या घेऊ. हा, उद्या उद्या डिग्री पहिल्यापासून घ्या. आपल्या वर्गात पण मुलं आहेत, चांगली मुलं आहेत, आज रिव्हिजन होईल. 35 वर करा. चालेल. चालतंय. मीटिंग एंड होईल चालतंय ना सर. कोणत्या क्षणी? शेवटचा चालू हा, आहे. मीटिंग एंड होईल कोणत्या क्षणी? शेवटचा मिनिट चालू आहे. ठीक आहे ठीक आहे, चालेल. ते खडबडे सर आमचे भारी शिकवतात का नाही इंग्लिशचे सर? त्यामुळे ठीक आहे, त्यांचा तास सगळ्यांसाठी देऊया आता इथून पुढे.